नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच प्रतीक्षा आहे की जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना देखील आता काही दिवस बाकी आहेत। मग फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाचा जी.आर तर प्रसिद्ध झाला। मग आम्हाला हा जो लाभ आहे तो आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल हाच प्रश्न लाडक्या बहिणी वारंवार विचारत आहेत आणि लाडक्या बहिणी संदर्भात अनेक तारखा सोशल मीडियावरती येत आहेत। काही ठिकाणी तर हप्ते वितरण सुरू झालेला आहे अशी देखील माहिती येत आहे आणि अनेक लाडक्या बहिणी लाखोंच्या संख्येने असे व्हिडिओज पाहत आहेत। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा जी.आर तर यापूर्वीच प्रसिद्ध झालेला आहे। मग आता लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो कधी मिळणार आणि त्याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ ज्यांना आला नव्हता त्यांचं काय, तर याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती घेणार आहोत। तर आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज दिवसभरामध्ये जर हप्ते वितरणाची घोषणा होते तर आनंदाचीच बातमी आहे, अन्यथा उद्या शनिवार आणि रविवार तर या दोन सुट्टींच्या दिवसांमध्ये हप्ते वितरणाची शक्यता फारच कमी आहे। तर याच्यामध्ये एक बाब स्पष्ट झालेली आहे की जो निधी शासकीय मान्यता ज्यांची देण्यात आलेली आहे त्या निधीची माहिती घेता तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे फक्त सर्वप्रथम जानेवारी महिन्याचाच लाभ आहे तो लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर जे 2 महिन्याचे थकीत हप्ते राहिलेले आहेत तर त्याचं वितरण पुन्हा नव्यानं होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर एक बातमी तर कन्फर्म आहे की येणारा हप्ता आहे सर्वप्रथम ज्या लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत तर याच्यामध्ये लक्षात घ्या ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ आलेला आहे अशा सर्व लाडक्या बहिणी यासाठी पात्र आहेत आणि त्याच्यानंतर ज्या लाडक्या बहिणीची KYC चुकी झाली होती त्यामुळे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा लाभ आला नव्हता अशा सगळ्या लाडक्या बहिणी पात्र आहेत। आणि ज्याच्यामध्ये एका कुटुंबामध्ये 2 लाभार्थी, याच्यामध्ये एक विवाहित एक अविवाहित, त्याचबरोबर घरामध्ये 4 चाकी वाहन नाही आहे, त्यानंतर लक्षात घ्या अशा प्रकारच्या नियमांचं पालन करणाऱ्या लाडक्या बहिणी पात्र आहेत। आणि लक्षात घ्या KYC केली म्हणजे लगेचच तुम्ही पात्र होत नसा तर त्याची व्हेरिफिकेशन होत असते, त्यामुळे त्याच्यामध्ये जर तुम्ही पात्र झाला असाल तर तुमचा लाभ आहे तो कन्फर्म येणार म्हणजे येणार। पण सर्वात प्रथम जानेवारी महिन्याचा लाभ वितरित होईल आणि यथावकाश त्याच्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची घोषणा मंत्री आदित्य तटकरे यांच्यामार्फत होणार आहे। ही मात्र बातमी आताची कन्फर्म आहे आणि हप्ते वितरणाची घोषणा आता साधारणतः सोमवार नंतरच होण्याची शक्यता आहे। सध्या तरी शनिवार आणि रविवार हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे। जर घोषणा झाली तर या संदर्भात आपण अपडेट देणारच आहोत, पण सद्यस्थिती पाहता हप्ते वितरण पुढील आठवड्यामध्ये जाण्याची शक्यता आहे। तर उद्याचा शनिवार आहे, शासकीय सुट्टीचा आहे, पण बँक वर्किंगचा दिवस असल्यामुळे कदाचित लाभ वितरण देखील होऊ शकतं, पण शक्यता लक्षात घ्या फारच कमी आहे। पुढील आठवड्यामध्येच लाभ वितरण जाण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, त्यानंतरच लक्षात घ्या लवकरच तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना या आठवड्यामध्ये थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे। हप्ते वितरण पुढील आठवड्यामध्येच जाण्याची शक्यता आहे। अजून तरी हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झाली नाही आहे, घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। आज देखील आपण मुख्यमंत्री असतील आदित्य तटकरे असतील यांचं देखील ट्विटरचं पेज चेक करत आहोत, अजून त्यांच्या ट्विटरच्या पेजवरती कोणतीच घोषणा झाली नाही आहे। इतर घोषणा होत आहेत पण लाडक्या बहिणींचा प्रश्न मात्र मार्गी लावला जात नाही, त्यामुळे लवकरात लवकर हप्ते वितरण करून लाडक्या बहिणीचा प्रश्न मार्गी लावा हीच आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे। तर योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते, तर ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होईल त्यावेळी आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।